शिंदी येथील रस्त्याशेजारची गटार पावसाळ्या अगोदर मोकळी करा। जळगाव बोदवड रस्ता रुंदीकरणाच्या कामात निघालेल्या दगडमातीमुळे रस्त्याच्या कडेची गटार पूर्णतः भरून गेली असून ती मोकळी करण्याची मागणी माजी उपसरपंच सिद्धार्थ तायडे, सामाजिक कार्यकर्ते संदीप सपकाळे, सामाजिक कार्यकर्त्या सौ. निलिमा गिरीश नेमाडे यांचेसह ग्रामस्थांनी केली आहे। शिंदी येथील बस स्टँडवरती जळगाव विचवा मार्गे बोदवड रस्ता रुंदीकरणाचे काम करण्यात आले असून सुरुवातीचे कामात निघालेली माती दगड गोटे यामुळे श्रीकृष्ण हायस्कूल, प्रवेशद्वार, नागसेन बुद्ध विहार यासह आजूबाजूच्या रहिवासी घरांमध्ये पावसाचे पाणी गटारी अभावी या भागातील घरांकडे वळून अडचणी वाढण्याची शक्यता आहे। रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले असून बाजूच्या सार्वजनिक बांधकाम विभागाची गटार मोकळी करणे गरजेचे आहे। या ठिकाणी सातत्याने येणारा पावसाळ्यातील पाण्याचा प्रवाह पाहता सार्वजनिक बांधकाम विभागाने बस स्टँड पासून नागसेन बुद्ध विहार मार्गे खाली थेट नाल्यापर्यंत मोठ्या गटारीचे बांधकाम केलेले आहे। पावसाळ्याचे दिवस जवळ येत असून शेतकरी शेतमजूर दिवसभर कामाला जात असतात। घरी लहान मुले, वयोवृद्ध व्यक्ती असतात। रात्री बेरात्री जोरदार पावसामुळे गटार मोकळी नसल्याने होणारी हानी कोणत्या प्रकारात होईल हे सांगता येत नाही। ग्रामीण भागात पावसाळ्यात बऱ्याचदा विद्युत प्रवाह सुद्धा खंडित झालेला असतो, त्यामुळे रात्री बेरात्री प्रसंगाला तोंड देणे भविष्यात कठीण होऊ शकते। सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित रस्त्याच्या ठेकेदाराकडून रस्ता रुंदीकरणाच्या कामात गटारीत पडलेले माती, दगडगोटे बाहेर काढून त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे।